मित्रांनो नमस्कार. पुस्तकं ही आयुष्याचा खूप मोठा भाग आहे आणि यशस्वी व्यक्तींनी नेहमी पुस्तकं वाचली पाहिजेत, असं सगळे यशस्वी उद्योजक पण सांगतात, यशस्वी लोकं पण सांगतात. फॉर्च्युनेटली मला पुस्तकं वाचण्याची आवड आहे. माझ्या घरामध्ये साधारणतः 3000 पुस्तकं आहेत आणि मी सतत ती यानं त्या निमित्ताने वाचत असतो. आज आपण एका पुस्तकाविषयी माहिती घेणार आहोत किंवा हे सिरीज आहे, यामधून मी तुम्हाला तुमचा व्यवसाय आणि तुमचं ज्याला असं म्हणूया यशस्वी होण्याचा मार्ग या पुस्तकातून कसा जातो यावर आपण चर्चा करणार आहोत. हे पुस्तक 1907 साली लिहिलं गेलं मित्रांनो, आणि आजही माझ्या मते वन ऑफ द बेस्ट बुक्स, जर टॉप 10 बुक्समध्ये जर आपण गणना करायची म्हटलं तर या पुस्तकाचा उल्लेख येईल. या पुस्तकाचं नाव आहे द सायन्स ऑफ गेटिंग रिच. लेखक आहे वॉलेस डी वॉटल्स. या माणसाने 95 पानाचं हे पुस्तक लिहिलेलं आहे, पण इतकं असामान्य आहे की याच्यावर असंख्य नंतर पुस्तकं लिहिली गेली, काही फिल्म्स काढल्या गेल्या. द सायन्स ऑफ गेटिंग रिच या पुस्तकामध्ये एक एक ओळ महत्वाची आहे, एक एक पान महत्वाचं आहे. आणि आज लघु आणि मध्यम उद्योजकाला याच्याशी कसं जोडता येईल आपल्याला ते बघायचं. एक लक्षात घ्या, अल्टिमेट गोल ऑफ लाईफ जर आपण काढला, आज जर आपण असं पाहिलं की व्हॉट इज अल्टिमेट गोल, जर आपण विचार करायचं ठरवलं तर आपली सगळी स्वप्नपूर्ती झाली पाहिजे. आणि स्वप्नपूर्ती होण्याकरता जे काय लागतं ते वॉलेस वॉटल्स या पुस्तकातच सांगतो. यू नीड मनी. आज मी तुमच्यासमोर या व्हिडिओद्वारे आलेलो आहे. हे मला सगळं सेटअप किंवा मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता पण काही पैसे लागलेले आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या, वॉलेस डी वॉटल्स या पुस्तकातून आपल्याला जे सांगतोय ते ओळ न ओळ आपल्या व्यवसायासाठी समजून घेण्याची गरज आहे. सुरुवातीला हा प्रीफेजमध्येच लेखक आपल्याला असं सांगतो की दिस बुक इज प्रॅग्मॅटिकल, नॉट फिलॉसॉफिकल. हा एक शोध निबंध नाही आहे, हा एक प्रॅक्टिकल मॅन्युअल आहे. तुम्ही 1 2 3 4 5 6 7 स्टेप्स फॉलो करा. या स्टेप्स जशाच्या तशा फॉलो केल्या तर तुम्हाला तो रिझल्ट मिळेल जो या पुस्तकात सांगितला गेलेला आहे. इतका कॉन्फिडन्स असलेला हा लेखक हा 95 पानामध्ये आपल्याला द सायन्स ऑफ गेटिंग रिच सांगतो. आणि हीच जर प्रिन्सिपल आपण आपल्या उद्योगात फॉलो केली, व्यवसायात फॉलो केली, तर मला नाही वाटत, जसं या पुस्तकात म्हणलेलं आहे, द फेल्युअर इज इम्पॉसिबल. फेल्युअर इम्पॉसिबल आहे, होणारच नाही. त्यामुळे या सिरीजमध्ये आपण प्रत्येक गोष्ट बघणार आहोत की या पुस्तकात लिहिलेलं प्रिन्सिपल्स आपल्या उद्योगात कसे फॉलो करता येतील, प्रत्येक गोष्ट आपल्या उद्योगात कशी आणता येईल. जसं सुरुवातीलाच तो म्हणतो की दिस बुक इज प्रॅग्मॅटिकल, नॉट फिलॉसॉफिकल. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला बघायला हवं की आपण किती प्रॅग्मॅटिकल आहोत, किती प्रॅग्मॅटिक आहोत, फिलॉसॉफिकल किती ठिकाणी आहोत. कारण लिडरशिपमध्ये असं सांगितलं जातं की यू शुड लीड बाय एक्झाम्पल, नॉट बाय फिलॉसॉफी. आपण फिलॉसॉफीनी लीड नाही केलं पाहिजे. आपल्या प्रत्येक जणाच्या बिझनेस चांगला कसा असावा, यशस्वी कसा असावा, याविषयी फिलॉसॉफी खूप असतात. त्यामध्ये एक प्रत्यक्ष काम करणारा अप्रोच नसतो. त्यामुळे बरेचसे जण बोलू शकतात बिझनेस कसा यशस्वी होईल, लाईफ कसा यशस्वी होईल. प्रत्यक्षात त्यांचा बिझनेस यशस्वी होतो की नाही होतो हा प्रश्न थोडासा अनुत्तरित राहतो. तुम्ही पण आज विचार करून बघा की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कुठे कुठे प्रॅग्मॅटिक नाही आहात, व्यावहारिक नाही आहात, आणि कुठे कुठे तुम्ही फिलॉसॉफिकल आहात, जे या पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की हे पुस्तक हे व्यावहारिक आहे, तत्वज्ञानाविषयी नाही आहे. कारण बिझनेस हा शेवटी व्यावहारिक दृष्टिकोनातूनच चालतो, तत्वज्ञान विषयाने नाही. एकूण 17 चॅप्टर्स आहेत ह्या पुस्तकामध्ये. आपण प्रीफेज सकट एकूण साधारणतः 30 ते 35 भागामध्ये 3-3, 4-4 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये याला कव्हर करणार आहोत. हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील. याला चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि लाईक पण करा. उद्यापासून आपण रोज भेटत राहूया. आजचा हा व्हिडिओ भूमिका क्लिअर करण्याकरता होता. धन्यवाद.